गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. तर आम्ही निघालो आता बाहेर, जस्ट असंच राऊंड मारायला संडे आहे तर बघूया आपण. मम्मा ॲक्च्युली बाहेर आल्यानंतर आम्ही इथे ॲब्रो करायला आलो होतो. तेच मी तुम्हाला दाखवत होते ॲब्रो केल्या कसं दिसतं. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलो होतो स्वामींच्या मठात. तर स्वामींच्या मठात जाण्याच्या अगोदर इथे असं पाण्याने पाय पहिले धुवायला लागतात. तर ॲक्च्युली तिथे पारायण चालू होतं, तर त्यामुळे तिथे गर्दी होती. इथे बघा असं पहिले पाण्याने असे पाय धुवायला लागतात, त्याच्यानंतर आतमध्ये जायचं असतं. मी धुतले आणि नंतर मातांनी पाय धुतले आणि मग नंतर आतमध्ये जायचं असतं. गर्दी होती थोडी, पण खूप छान वाटतं स्वामींच्या मठात आल्यानंतर, प्रसन्न वाटतं. छान वाटत होतं दर्शन घेतल्यानंतर. आणि अगोदर जेव्हा मी यायचो तेव्हा इथे एवढं जास्त काही नव्हतं, पण आता खूप छान म्हणजे ठेवलं आहे, सजवलं आहे मठ वगैरे. खूप छान वाटत होतं. मठात आल्यानंतर खूप छान वाटतं स्वामींचं, एकदम प्रसन्न वाटतं. पारायण आणि तो प्रसन्न माहोल असतो, त्यामुळे मन पण खूप शांत होतं. आणि इकडे आमच्या एरियामधलं हे म्हणजे खूप छान मठ आहे आणि बाजूला पण त्यांनी खूप छान असं केलं आहे, छान दिसत होतं. ते मी ॲक्च्युली खूप दिवसांनी आली इथे, मध्ये म्हणजे येणं झालंच नाही, ते काही ना काही कामामुळे यायलाच नाही भेटायचं. खूप छान केलं आहे विहीर वगैरे आणि डेकोरेशन छान केलं, छान वाटत होता. तर इथे आम्ही त्याच्यानंतर आईस्क्रीम खायला आलो होतो. खूप गरम होतं बाहेर आल्यानंतर, काय माहिती, जास्त फिरल्यावर पण खूप गरम होतं. आम्ही आईस्क्रीम खाल्ली. तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ जर आवडत असतील तर काय करायचं आहे तुम्हाला, करायचं आहे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. कमेंट करायला विसरू नका. कसे वाटतात ते मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ खूप भारी आहे, आय नो दॅट. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील, पण त्यासाठी काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन येतील तुम्हाला. बाय.